नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा एक छोटासा व्हिडिओ पाहणार आहोत। खरं पाहायला गेलं तर आज हा मराठीचा व्हिडिओ येणार नव्हता। आपण इयत्ता 10वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक अभ्यासाला सुरुवात केली होती, त्याच्यातलाच एक व्हिडिओ आज येणार होता, जो की आहे युरोपातील हुकुमशाही व दुसरे महायुद्ध व जग। आता हा व्हिडिओ न येण्यामागचं एक जे छोटंसं कारण आहे, पण अतिशय त्रासदायक कारण आहे। विषय काय झाला, आता हा जो काही युरोपातील हुकुमशाही व दुसरे महायुद्ध व जग हा जो टॉपिक आहे तो खूप मोठा आहे। या टॉपिकची रेकॉर्डिंग करायला जवळजवळ 1 तास लागलं। 1 तासानंतर मग हा व्हिडिओ एडिट करायला घेतला। एडिटिंग करायला 3 ते 4 तास गेले। मग अशी 5 तासाची मेहनत झाल्यानंतर तो व्हिडिओ बनवायला टाकला। व्हिडिओ बनत असताना त्याला 2-3 तास गेले। मग असं चालत असताना मध्येच एकदम लेट गेली। मग लेट आल्यानंतर मी चेक केलं तर ती फाईल, ते फोल्डर करप्ट झालं। फक्त ते फोल्डर करप्ट नव्हता, त्याच्यासोबत त्याच्या पुढला जो टॉपिक होता संयुक्त राष्ट्र संघटना, मग त्यानंतर प्रकरण 3 मधला आशिया व आफ्रिका खंडातील बंदमुक्ती, त्याच्यामध्ये 2 टॉपिक होते, आशिया आफ्रिका, आणि 4थं प्रकरण होतं दुसऱ्या महायुद्धानंतरचं जग, शीतयुद्ध, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती आणि जागतिकीकरण। असे जवळजवळ 7 व्हिडिओची रेकॉर्डिंग मी ऑलरेडी करून ठेवली होती। ते सर्वच्या सर्व फोल्डर पूर्णपणे करप्ट झालेला आहे। आता मला ते परत डबल रेकॉर्डिंग करावं लागणार आहे, त्यामुळे आजचा दिवस जाणार आणि उद्याचा दिवस सुद्धा जाणार। मग आता हे सर्व डबल काम आल्यामुळं आज आणि उद्या मराठीचे 2 व्हिडिओ येतील, तेही छोटे छोटे व्हिडिओ येतील, पण हे व्हिडिओ टाइमपास नसणार आहेत, अतिशय उपयोगी असणार आहेत। आपल्या टीईटीला सुद्धा उपयोगाला येतात, टेटला सुद्धा येतात, आणि जेवढ्या काही परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षेला उपयोगात येणार म्हणजे येणारच। तर आता आजचा जो मराठीचा पहिला व्हिडिओ आहे तो आहे ध्वनिदर्शक शब्द। असे काय जे कॉमन आहेत ते शब्द घेणार नाहीत, म्हणजे कसे चिमणींचा काय असतं, चूचू असतं, कुत्र्याचे भुंकणे असते, कोंबड्याचे काय असतं, आरवणे असतं, हे नाही घेणार। म्हशीचे रेकणे असतं, कोंबड्याचे आरवणे, विजांचा कडकडाट असं नाही घेणार, किंवा पक्ष्यांचा किलबिलाट, हे जे माहिती आहे ते नाही घेणार। जे माहिती नाही ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, म्हणजे ध्वनिदर्शक शब्द। आता ध्वनिदर्शक शब्द पाहणं खूप गरजेचं आहे, कारण कसं आहे माहिती आहे का, जर आपण असं म्हटलो ढगांचा घनघनाट आणि घंटांचा गडगडाट, किंवा विजांचा गडगडाट आणि ढगांचा कडकडाट असं म्हटलं तर चालतं का? नाही ना। सचिनला अजय आणि अजयला सचिन म्हटलं तर चालतं का? नाही चालत। तसंच जे काही शब्द आहेत त्यांचा जो ध्वनी आहे, किंवा जे काही आवाज आहेत ते प्रॉपर आवाजच यूज करणं उपयोगाचं असतं। नाहीतर आपण असं म्हटलं तर चालतं का? पाण्याचा खळखळाट असतो, पण पाण्याचा आपण खणखणाट आणि तलवारीचा खळखळाट असं म्हटलं तर चालतं का? नाही चालत। आता ढगांचा छनछनाट आणि नाण्यांचा गडगडाट असं म्हटलं तर चालतं का? नाही। जे आहेत ते प्रॉपर आहेत, ते प्रॉपरच यूज करावं लागतात, आणि आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत। कोल्ह्याची कोल्हे कुई असते, कोल्ह्याची कोल्हे कुई असते। माकडाचा भुभुकार असतो, माकडाचा भुभुकार असतो। मोरांची केका असते, मोरांची केका असते। पंखांचा फडफडाट असतो, म्हणजे पंखांचा आवाज कसा येतो? फडफडाट येतो, म्हणजे पंख फडफडल्यासारखा आवाज येतो। पानांची सळसळ असते, पानांचा आवाज कसा येतो? सळसळ येतो। सापाचे फुसफुसणे किंवा फुटकार असतो, सापाचे फुसफुसणे किंवा फुटकार असतो। ढासांची भुणभुण असते, ढासांची भुणभुण असते। तारकांचा चमचमाट असतो, तारकांचा लखलखाट सुद्धा असतो। तारकांचा चमचमाट असतो, तसाच तारकांचा लखलखाट सुद्धा असतो। पक्ष्यांचे भांडण झाल्यानंतर आवाज कसा येतो? कलकलाट येतो। पक्ष्यांच्या भांडणाचा आवाज कसा येतो? कलकलाट येतो। पैंजणांचा आवाज कसा असतो? पैंजणांचा आवाज हा छुमछुम असतो। वाळ्याची काय असते? वाळ्याची ही रुंझुन असते। वाळ्याची काय असते? तर वाळ्याची ही रुंझुन असते। मुंग्यांचं काय असतं? गुंजारव असतं। तसंच मधमाशांचा सुद्धा काय असतो? गुंजारव असतो। मुंग्यांचा आणि मधमाशांचा काय असतो? तर गुंजारव असतं। घोड्याचे काय असते? घोड्याचे खिंकाळणे असते। घोड्याचे काय असते? तर खिंकाळणे असते। आपण सहजच एकाला उपमा देऊन जातो, घोड्यासारखं खिंकाळू नको म्हणतो, तसंच घोड्याचं काय असतं? खिंकाळणे असतं। पाण्याचा काय असतो? पाण्याचा आवाज कसा येतो? खळखळाट आवाज येतो, पाण्याचा खळखळाट असतो। वाघाची काय असते? वाघाची डरकळी असते। वाघाची डरकाळी असते आणि सिंहाची गर्जना असते। नाहीतर वाघाची गर्जना नसते, सिंहाची डरकाळी नसते। वाघाची डरकाळी असते, सिंहाची गर्जना असते।
घंटांचा घणघणाट असतो. घंटांचा काय असतो तर घंटांचा हा घणघणाट असतो. हंसांचा कालरव असतो. हंसांचा हा कालरव असतो. तसंच तलवारींचा खणखणाट असतो. तलवारींचा खणखणाट असतो. बेडकाचे डरावणे डरकणे किंवा डराव डराव असा आवाज असतो. बेडकाचे डरावणे किंवा डरकणे किंवा डराव डराव असा आवाज असतो. विजांचा कडकडाट असतो. विजांचा काय असतो तर विजांचा हा कडकडाट असतो. म्हशीचे हे रेकणे असते. म्हशीचे काय असते तर रेकणे असते. म्हशीचे आवाज कसा येतो असतो तो म्हशीचा आवाज रेकण्यासारखा आवाज येतो. म्हशीचे रेकणे असते. घुबडाचा काय असतो तर घुबडाचा हा गुदकार असतो. घुबडाचा गुदकार असतो. कबुतराचे आणि पारव्याचे काय असते तर कबुतराचे आणि पारव्याचे हे घुमणे असते. हत्तींचे चित्कारणे असते. हत्तींचे चित्कारणे असते. हत्तींचे काय असते चित्कारणे असते. ढगांचा गडगडाट असतो. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट असतो. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट असतो. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट. कोकिळेचे कुहू कुहू असते. कोकिळेचे कुहू कुहू असते. नाण्यांचा काय असतो तर नाण्यांचा हा छनछनाट असतो. नाण्यांचा हा छनछनाट असतो. अश्रूची काय असते तर अश्रूची ही घळघळ असते. अश्रूची काय असते अश्रूची ही घळघळ असते. बांगड्यांची काय असते बांगड्यांची ही किनकिन असते. बांगड्यांची किनकिन असते. रक्ताची काय असते रक्ताची ही भळभळ असते. रक्ताची भळभळ असते. आता जे कॉमन आहेत गाढवाचे ओरडणे, चिमणीचा चिवचिव, कुत्र्याचे भुंकणे, कोंबड्याचे आरवणे, पक्ष्यांचा किलबिलाट, कावळ्याचे कावकाव, हे सर्वांना माहिती नाहीत. आपण जे माहिती नाहीत ते पाहूया. आता आपण एकदम फास्ट फॉरवर्ड मध्ये एकदम पाहूया. कोल्ह्याची कोल्ही, माकडाचा भुभुकार, मोराची केका, पंखांचा फडफडाट, पानांची सळसळ, सापाचे फुसफुसणे किंवा पुत्कार, ढासांची बुनबुन, तारकांचा चमचमाट किंवा लखलखाट, पक्ष्यांचे भांडण, आवाज कसा येतो कलकलाट, पैंजणांची छुमछुम असते, वाळाची रुंझुन असते, मुंग्यांचा मधमाशांचा गुजाराव, घोड्याचे खिंकाणे, पाण्याचा खळखळाट, वाघाची डरकाळी, सिंहाची गर्जना, घंटांचा घणघणाट, हंसांचा कालरव, तलवारीचा खणखणाट, बेडकाचे डरावणे डरकणे किंवा डराव डराव असा आवाज, विजांचा कडकडाट, म्हशीचे रेकणे, घुबडाचा घुतकार, कबुतराचा आणि पारव्याचे घुमणे, हत्तींचे चित्कारणे, ढगांचा गडगडाट, कोकिळेचे कुहू कुहू, नाण्यांचा छनछनाट, अश्रूची घळघळ, बांगड्यांची किनकिन, रक्ताची भळभळ. तर अशा पद्धतीने हे होते ध्वनिदर्शक शब्द. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. शेअर नक्की करा आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा असाच एक छोटासा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहू. त्यानंतर आपण लागलीच जे इयत्ता 10वीचं जुनं इतिहास पुस्तक आहे ते कंटिन्यू करायला सुरुवात करू.